हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. बहिणींना मी घेऊन आली आहे शॉपिंगसाठी भिवंडीजवळ गोवा नाका. भिवंडी आणि कोंडगावच्या मध्ये आहे गोवा नाका. तिथं खूप सुंदर सुंदर असे शोरूम आहेत. भरपूर शॉप्स आहेत इथं आणि शोरूम देखील आहेत. होलसेलमध्ये इथं साड्या मिळतात. तर भरपूर दुकानं आहेत. तर मी प्रत्येक दुकानाला व्हिजिट केलं, कारण त्यांना वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्यासुद्धा घ्यायच्या होत्या, पाहायच्या होत्या. तर इथं आम्ही आलो आहोत. तर पहिल्या शॉपमध्ये त्यांना फारसं काही आवडलं नाही. खूप व्हरायटीज होत्या, पण ज्या त्यांना पाहिजे होत्या, आता आपल्या बायकांचं असं असतं की आपल्याला नेमकी एक वेगळीच म्हणजे साडी आपण जी बघितलेली असते कुठेतरी, ती हवी असते आणि नेमकी तीच शॉपमध्ये नसते. हरकत नाही. नंतर आम्ही सेकंड शॉपमध्ये गेलो, कारण एका लाईनीने 4-5 शॉप आहेत. तर सेकंड शॉपमध्ये गेलो. तिथं वरच्या मजल्यावर होतं साड्यांचं जे काही होतं कलेक्शन. तर तिथं आम्ही बघायला गेलो. आता बहिणींच्या डोक्यात होतं की त्यांना हवी होती फक्त आणि फक्त कॉटनची साडी. पण तरीही ह्या साडीला हात लाव, त्या साडीला हात लाव, हे सुरूच होतं. ही किती सुंदर आहे, ते किती सुंदर आहे. जर त्यांना म्हटलं की मग घेऊन टाक, नको आम्हाला कॉटनचीच हवी, असं तिघांचा टेप रेकॉर्डर वाजत होता. तर भावालासुद्धा ह्या तिघं बहिणींना साड्या घ्यायच्या होत्या. तर वहिनी आमच्यासोबत आली होती. ती त्यांना साड्या घेऊन देत होती. तर त्यांचं असं होतं की कॉटनच्या साड्या पाहिजे, मग लिनेन कॉटन नको, मलमल कॉटन नको, खादी कॉटन नको, फक्त कॉटन पाहिजे. त्यांना खूप समजवलं की हल्ली लिनेन कॉटनचा खूप फॅशन आहे. तेव्हा कुठं त्यांनी ऐकलं आणि मग लिनेन कॉटन आम्ही बघायला लागलो. सुंदर व्हरायटी होती, कलरही खूप सुंदर होते आणि कुठल्या साड्या त्यांनी घेतल्या आहेत ना, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की बघायला मिळेल. पूर्ण शॉपिंग जी काही केली आहे या 2 दिवसात, ती सगळी शॉपिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूपच सुंदर त्यांच्याशी शॉपिंग झाली होती. तर लिनेन कॉटनमध्ये ना कलर्स खूप सुंदर आले आहेत. लाईट कलर आहेत, पण खूप खूप सुंदर कलर होते. मला तर खूप आवडले. पण मी फारशी कॉटन साडी नेसत नाही, कारण आपल्या बॉडी स्ट्रक्चरनुसार आपण साडी निवडायची असते आणि जर कॉटनची साडी नेसेल तर थोडंसं आपण अजून जास्त जाड दिसतो. समझने वाले को इशारा काफ़ी है. तर इथं बहीण साड्या वगैरे बघते. तर व्हाईटमध्ये त्यांना साडी ही आवडली होती, पण यामध्ये वेगळा कलर नव्हता. आणि काही त्यांनी नारायणपेठसुद्धा बघितल्या. तर अशा काही वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या इथं, भरपूर व्हरायटीज होत्या. वहिनी आणि मी त्यांना सजेस्ट करत होतो आणि त्या एक एक करून ते साड्यांच्या व्हरायटी चेक करत होत्या. तर इथं बघू शकतात की तिला ही साडी ना खूप आवडली आहे. दोन्ही साड्या तिला, कविताला खूप आवडल्या होत्या, पण कन्फ्यूज होती की आता हिच्यातली कुठली घ्यायची आहे आणि कुठली नाही घ्यायची. फायनल केली तर ते खूप साड्या पाहिल्यानंतर मोठ्या बहिणीला एक साडी ती आवडली. नंतर परत एक चक्कर त्यांनी ह्या शॉपचा लावला. पहिलं जे शॉप होतं ना, ते होतं कुलस्वामी, जिथं त्यांना नाही आवडल्या साड्या. आणि हे सेकंड शॉप होतं जिथून साड्या घेतल्या, ते होतं शगुन. आणि मग आम्ही परत तिसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो. त्या शॉपचं नाव होतं आदिशक्ती. तर असे आम्ही तिघही शॉप आम्ही फिरलो होतो, कारण साडी म्हटलं की ही अगदी आवडती आणि व्यवस्थित म्हणजे आपण घेतली पाहिजे. त्यामुळे कितीही शॉपचे चक्कर लागले तरी चालतं. तर बघा, ही लहान बहीण दाखवत आहे की शगुनमधून साड्या घेतल्या गेल्या आहेत. ताईला स्वतःला काही साड्या घ्यायच्या होत्या लग्न कार्यासाठी. एंगेजमेंट आणि एक लग्न होतं जवळच्या नातेवाईकांच्या इथं. तर तिला काही साड्या बघायच्या होत्या. सिम्पल, सोबर पण ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे होत्या. तिच्या वयाला आणि तिला शोभेल तशा साड्या तिला हव्या होत्या. त्यांची शॉपिंग झाली आहे आणि यांचे चेहऱ्याशी थकले आहेत. ज्या ह्या लहान बहिणी आहेत ना, ह्या बिचाऱ्या दमून गेल्या होत्या. त्यांना लागली होती तहान आणि सगळ्यांनाच खरं तर तहान लागली होती आणि आम्हाला उसाचा रस प्यायचा होता. आणि इथं शॉपिंग काही संपेना, त्यामुळे त्यांचे चेहरे असे उतरलेले होते, थकलेले होते. आणि बघू शकतात, हे देखील खूप मोठं असं शोरूम आहे. 2 भागामध्ये डिवायडेड आहेत आणि इथं देखील खूप सुंदर व्हरायटी मिळतात. या तिघही शॉपमधून मी वेळोवेळी शॉपिंग केलेली आहे.
लग्नात घालायची नाही तो नसतोच ना. चांगला हवी वाटतं मग घातलं है ना. मग पिवळा आहे ना ते जास्त लाईट होतं का म्हटलं. सोबर कलर आहे तो. तो सोबर कलर आहे. हा छान, हा पण छान आहे लग्नाच्या ह्याच्याने, लग्नात नेसण्याच्या ह्याच्याने. ब्लाऊज वगैरे शिवला ना. मलाही आवडला. माझ्या वहिनीने काढला. माझ्या आवडत्या वहिनीने. बाई सगळं काय आवडतं. चला, इथली शॉपिंग तर संपली. आम्ही शॉपिंग झाल्यानंतर कोंडगावला परत गेलो होतो. वहिनींना तिथं सोडलं आणि त्यानंतर भाऊला देखील सगळी शॉपिंग दाखवली आणि आता आम्ही निघालो आहोत कल्याणकडे. गणेश घाटावरचा हा जो ब्रिज आहे ना, संध्याकाळच्या वेळेस इथलं जे दृश्य आहे ना, खूप सुंदर वाटतं. तर खूप मस्त म्हणून म्हटलं शूट करून तुम्हाला देखील दाखवावं. तर आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, खूप सुंदर होतं. खाली उल्हास नदीचं जी खाडी आहे ती होती. छान वाटतं असं वातावरण. तर आम्ही सगळ्या बहिणी छान असं शॉपिंग झाल्यानंतर थकवा असूनही प्रसन्न मनाने निघालो. मी काही शॉपिंग केली नव्हती, कारण फक्त त्यांना फिरायचं होतं, त्यांना त्यांची शॉपिंग करायची होती. घराजवळ आल्यानंतर आधी छान त्यांना पाणीपुरी खाऊ घातली आणि मग परत त्यांची शॉपिंग सुरू झाली. घराजवळच एक शॉप आहे जिथून मी बऱ्याचदा ड्रेसेस घेत असते, तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यांच्याकडेही खूप व्हरायटीज असतात आणि आपल्याला मेजरमेंटच्या हिशोबाने देखील ते करून देतात. म्हणून मला इथून शॉपिंग करायला जास्त आवडते मार्केटमध्ये जाण्यापेक्षा. अभी तो सब्सक्राइब और फॉलो करिए मेरे जो भी कस्टमर्स हैं. इथे मी लहान बहिणीला कविताला ड्रेस घेत आहे माझ्याकडून गिफ्ट म्हणून. आमच्याकडे एक परंपरा आहे की जर तुमच्या घरात कोणी वारलं असेल तर बाहेर काढतात, म्हणजेच घरी बोलवतात, गोड जेवण करतात आणि नवीन कपडे घेतात. तर तिला मी म्हटलं साडी घेण्यापेक्षा तू ड्रेस घे, म्हणून तिला मी इथं घेऊन आली आहे. आणि सुंदर सुंदर ड्रेस आहेत, तुम्ही बघू शकतात. कोआर्ड सेट आहेत, वन पीसेस आहेत, खूपच सुंदर आहे. हा ड्रेस आहे ना मला प्रचंड आवडला. तर तिला दुसरा आवडला सेम कलरमध्ये. तो कोणता आहे तो घरी जाऊन तुम्हाला दाखवते. तर खूप छान आहे ह्या शॉपमध्ये पण. आणि ज्या पॅन्ट्स मी वेअर करते ना त्या देखील तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्या देखील मी इथूनच घेत असते. मला बऱ्याच जणांनी त्याचा ॲड्रेस विचारला होता पॅन्टचा जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा. आणि बघा घरी आलो आहोत, जेवण वगैरे झालं आणि आता सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवतो आहे. तर कल्याणच्या शिवाई चौकातून जी शॉपिंग केली होती ही ती आहे. तर हा छान असा वन पीस घेतलेला आहे बहिणीने, पांढरा आहे, त्यावर ग्रीन आणि पिंक कलरचे फ्लावर आहे. तिच्यावर प्रचंड सुंदर दिसत होता. तर याचे फोटो देखील मी शेअर करेल जेव्हा ती वेअर करेल तेव्हा. आणि हा कोआर्ड सेट मी तिला गिफ्ट केला आहे, खूपच सुंदर आहे. याखाली पॅन्टसुद्धा आहे. याची कुर्ती देखील किती सुंदर आहे. व्ही कलर आहे, व्ही नेक आहे आणि कॉलर व्ही नेक आहे. आणि ही एक सिंपल सोबर कुर्ती तिने शिवाई चौकातून घेतली आहे. ही देखील खूप सुंदर आहे, व्हाईट लेगिन्सवर खूप छान दिसेल. तर ही आहे लहान बहिणीची भरपूर अशी शॉपिंग झालेली कपड्यांची. आणि आता तुम्हाला दाखवतो आहे आम्ही साड्यांची शॉपिंग. तर ह्या आहेत त्या साड्या ज्या आम्ही शगुनमधून घेतल्या, जे मी तुम्हाला मगाशी शॉप दाखवलं. तर रत्ना आणि कविता दोघांनी सेम साड्या चॉईस केल्या. दोघांनीही ह्या अशा क्रीम कलरच्या, ऑफ व्हाईट कलरच्या साड्या, त्यावर ब्लॅक कलरची जी प्रिंट आहे, डिझाईन आहे, ह्या अशा साड्या त्यांनी घेतल्या. दोघांनाही खूप आवडल्या आणि आम्हालाही ह्या साड्या खूप आवडल्या. लिनेन कॉटनच्या साड्या आहेत, खूप छान आहेत. आणि ताईनेही तिच्या स्वतःसाठी ही साडी घेतलेली. मस्टर्ड कलर आहे, ग्रीन पदर आणि ग्रीन ब्लाऊज आहे, मोराची डिझाईन आहे, सिल्क पॅटर्न आहे. खूपच सुंदर साडी आहे. ही साडी तिला म्हणजे एखाद्या लग्नाला नेसायला कामात येईल म्हणून तिने ते घेतली आहे. आणि ही साडी ही तर माझी फेवरेट आहे, मला खूप आवडली ही साडी. याचा कलर चिंतामणी कलर आहे, कॉपर त्याची बॉर्डर आहे, मध्ये सिल्वर आणि कॉपर अशा बुट्ट्या आहेत. सुंदर साडी आहे. थोडंसं धूपछाव पॅटर्न आहे, ऊन सावली पॅटर्न.
आणि कपड्यांची शॉपिंग झाली. आता ज्वेलरीची शॉपिंग दाखवते. तर जिथून ज्वेलरी घेतली ना तिथं मी व्हिडिओ काही केला नाही. म्हणजे मी सगळं बघत होते पण मी व्हिडिओ नाही केला. खरं तर करायचा होता पण तेच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी विसरून जाते. तर छान अशा बँगल्स घेतल्या होत्या. नंतर मंगळसूत्र त्यांनी घेतलं होतं. तर याची फार म्हणजे लवकर पॉलिश जात नाही. असे छान ज्वेलरी असतात. वहिनी नेहमी त्यांच्याकडून घेत असते म्हणून ती आम्हाला तिथं घेऊन गेलेली. तर हे बहिणीने मंगळसूत्र घेतले आहेत दोघी बहिणींनी आणि मोठ्या ताईनेसुद्धा घेतले आहेत. तर छान अशी ज्वेलरीची देखील त्यांची शॉपिंग झाली आहे. बघू शकता सुंदर डिझाईन आहे मंगळसूत्राची. मिस्टर देखील बघत होते त्यांची शॉपिंग. ते मिस्टरांना देखील दाखवत होते काय काय घेतलं आहे. आणि हे रत्नाने घेतलेलं आहे मिनी मंगळसूत्र. हे देखील खूप सुंदर आहे. खूप व्हरायटीज होत्या. खूप छान छान होतं. काय घ्यावं आणि काय नाही असं त्यांना वाटत होतं. सुंदर असे ज्वेलरीची शॉपिंग केली. बघा हे अजून एक आहे बँगलचा सेट आहे. हे देखील खूप सुंदर अशी डिझाईन आहे यावर. आणि तिकडे बघा लहान बहीण तिच्या कपड्यांच्या घड्या करण्यामध्ये व्यस्त आहे. आता हे सगळे त्यांना बॅगा भरायच्या आहेत. आणि हे वॉच देखील घेतले आहेत दोघांनी. ऐन वेळेवर हे ठरलं की आम्हाला वॉच देखील म्हणजे घ्यायची आहेत. तर आता ह्या काही छोट्या मोठ्या ज्या खरेदी आहेत ना, ड्रेस आहे किंवा घड्याळ आहे, हे कशासाठी घेतलं आहे बहिणींकडून तुम्ही ऐका. आजचा दिवस आमचा पूर्ण शॉपिंगमध्ये गेलेला आहे. आम्ही आज खूप मनसोक्त शॉपिंग केलेली आहे. पैशांची काही हयगई नाही करता बचत करूनच केलं. सुद्धा बचत करूनच केलेलं आहे. अगदी आणि limited. आमच्या स्त्रियांचा जो गुणधर्म आहे बार्गेनिंग करणे तो काही सुटलेला नाही. बरोबर. बार्गेनिंग करून करून आम्ही एवढी शॉपिंग केली आहे. आणि बार्गेनिंग करून जे पैसे वाचवले ते उसाचा रस पिलाय. उसाचा रस पिला. तर असे सलग 2 दिवस शॉपिंग करून ह्या दमलेल्या पाखरांना फार्म हाऊसला जायचं आहे. त्यांना एन्जॉय करायचं आहे. तर पुढचा व्लॉग तुम्हाला फार्म हाऊसचा बघायला मिळेल. नक्कीच बघा पुढचा व्लॉग. आणि आजचा आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो जाता जाता सांगते हे व्हिडिओ थोड्या अंतराने येतील कारण एडिटिंगला थोडासा वेळ मला द्यावा लागेल. चला मग बाय.